मी सांगतो या ठिकाणी माझा जो अनुभव आहे इतक्या वर्षाचा. आता ह्या क वर्ग नगरपालिकेमध्ये यांनी इतके पैसे वाटले, लोकांना पटलं नाही, लोकांनी पैसे घेतले, मतदान बंद केले काही लोकांना. पण महानगरपालिका एरियात सुशिक्षित मतदार असतात, कामगार असतात, त्याचप्रमाणे कर्मचारी असतात, बाकीच्या इतर ठिकाणचे सगळे लोक असतात इथं. त्यांना माहिती आहे हा यांनी पैसा कुठून आणला. लाईट बिल आमचं कमी होत नाही, लाईट बिल उशिरा भरलं त्याने कापायला येतात. शेतकऱ्यांचा तो अनुभव, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे दिले नाही, ह्या लोकांना म्हणजे मतदानासाठी त्या ठिकाणी पैसे दिले, कुठून आणलेले पैसे. आणि आज म्हणजे कोणालाही जे बेरोजगार तरुण आहे त्या बेरोजगार तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी मदत केली नाही. हे सगळं पाहिलं तर शहरातला मतदार हा हुशार असतो. शहरातला मतदार त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यात लागणार नाही त्यांनी. आणि काय होणार माहिती आहे का, आता समजा एका वार्डात एका प्रभागामध्ये 4 लोक असतात, म्हणजे 16, 25 लोक त्या एका वार्डात असतील. आता सगळ्या पक्षाचे ते सगळं पाहतील ना, समजा यांनी किती पैसे वाटले, यांनी किती पैसे वाटले, यांनी किती पैसे वाटले, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी काही पण होऊ शकतं. आणि सगळीकडे म्हणजे इतके प्रत्येकाची सिक्युरिटी, प्रत्येकाची त्या ठिकाणी CID गिरी असते, आपले त्या ठिकाणी लोक असतात. आणि म्हणून समजा आता यांनी जर पैसे वाटले तर हा पाहिल, यांनी कुठे पैसे वाटले मग तो पाहिल. सगळे सतर्क राहतील. आता या निवडणुकीमध्ये, महापालिका निवडणुकीमध्ये सगळे सतर्क राहतील. आणि यावेळेस पैसा चालणार नाही. पैसा जर कोणी द्यायला गेला की त्याला तिथं मार पडेल, मारतील लोक त्याला. आता तुम्ही पैसे देऊन मतदान करता, मग 5 वर्ष काय करणार, काहीच करत नाही. 5 वर्ष मग त्याला सांगितलं पाणी नाही आलं, मला माहित नाही, मी पैसे निवडून आलो, सगळं असे म्हणतील ते. म्हणून अशा लोकांना मतदान करू नका असं संभाजीनगरच्या नागरिकांना मी तुमच्या चॅनलद्वारे विनंती करतो. पैसा काही उपयोगाचा नाही, सेवा उपयोगाची असते. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सेवेत आम्हाला दिलं. 80% समाजकारण, 20% राजकारण हे आम्ही काम करतो. आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी कुठे काही ऍक्सिडेंट झाला तर धावत जातो. आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी समजा कुठे शाळेत ऍडमिशन मिळतं ते तिथे जातो. आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी समजा घरात काही प्रॉब्लेम झाला तर तिथे जो पोहोचतो. हे फुकट करतो. पण आता काय माहिती का, हे पैसे देऊन निवडून येतील, नंतर हे काम आम्हीच करायचं का परत 5 वर्ष सेवा, हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी नागरिकांना सांगतो की तुम्ही आता हे भारतीय जनता पार्टीकडे कुठून किती पैसा आला हे माहिती घ्या जरा. शिंदेकडे कुठून पैसा आला हे माहिती घ्या. माननीय उद्धव साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मला म्हणतात ना का 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. 2.5 वर्षामध्ये त्यांनी एकही खातं आपल्याकडे ठेवलं नाही. हे खाते सगळे शिंदेला दिले, म्हातारी 2 खाते बाकी सगळ्यांना दिले. पण त्यांनी त्या ठिकाणी पैसा तो थोडा त्याच्यावर म्हणजे जमा करून त्या ठिकाणी पक्षात दिलं पाहिजे, कुठेच ते दिलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस 1.5 वर्ष करोनाचा पूर्णपणे प्रादुर्भाव होता. करोनासाठी 1.5 ते 2 वर्ष त्या ठिकाणी कुठेच काही डेव्हलपमेंट झालं नाही. आणि कुठून कसं काय त्याने मुख्यमंत्री असताना कुठून पैसा येणार, काय येणार, हे सगळं त्या ठिकाणी पाहा. आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे पैसा नाहीये म्हणून आमचे उमेदवार आले नसतील. परंतु आता ही जिद्द कार्यकर्त्यांमध्ये इतकी निर्माण झाली, असं पैशामुळे आम्ही येत नाही ना, पाहतो आम्ही संघटन मजबूत करून त्या ठिकाणी दाखवू ही भूमिका त्या ठिकाणी. शेवटचा प्रश्न असा आहे की संदीपान भुमरे जे तुमचे जुने सहकारी आहेत आणि अब्दुल आता शत्रू आहे. दोघे शत्रू पालिकेला साबित ठेवलाय. नाही आता पैसा तिथे इतका पैसा वाटल्यानंतर काय, तेव्हा त्या संदीपान भुमरेच्या पोट्ट्याने त्यांनी बापाने, मी तिथे गेलो होतो प्रचाराला, त्यावेळेस मी पाहतो माझ्याकडे माणसं सोडली त्यांनी. खेळसाहेब कुठे जातं, खेळसाहेब कुठं, 4 वेळेस मी जिथे बसलो होतो ना कार्यालयात, तिथून 4 वेळेस तो गेला की ह्या कुठं पैसे वाटतो, कुठं पैसे घेणे का, पैसे आणले का, त्याचे पोट्टेच असतात. तो गेल्यानंतर आम्ही बाहेर उभे राहिलो, पोट्टे 2 वेळेस 3 वेळेस गेला. त्यांना हे डाऊट होतं की आम्ही पैसा वाटतो हे कुठं काय करतील का. परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की त्यांनी जो पैसा वाटला तो पैसा कुठला आहे, दारूचा पैसा आहे. हा पैसा कुठला आहे, जमिनीचे लफडे केलेला पैसा आहे. हा पैसा कुठला आहे, पंप बिम काय सगळं घेतलं तिथला पैसा. 2 नंबरचा पैसा त्याने वाटला. नागरिकांनी 2 नंबरचा पैसा पैठणच्या सुविधा नागरिकांनी घेतला. पण हे काय त्याचा विषय नाही, हा विषय बिलकुल नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की अशा माणसांना त्या ठिकाणी दारूवाल्याला माणसाकडनं पैसे घेऊन, हरामाचे पैसे घेऊन, दारूचे पैसे घेऊन त्या ठिकाणी आपण मतदान करतो, हे योग्य नाही. भाषण केलं होतं मी मोठं, तिथे मी भाषण केलं होतं कारण याला या ठिकाणी याचं पोरवल दिलं आणि या परत आपली घराण्याशाही इथं लादणार. हे कसं काय, जसं पैठणला लादली तशी लादू नका, घेऊ नका. आणि म्हणून त्या ठिकाणी पण त्या सरकारने काय केलं, सगळ्या लोकांना आतून पैसे दिले. मागच्या वेळेस आमचा जो उमेदवार होता ना विधानसभेचा, त्यालाही फोडलं होतं. तो भाजपकडनं आमच्याकडे आला, परत भाजपमध्ये गेला. बनकरनी सुद्धा पैसे खाल्ले त्याच्याकडनं. बनकरनी सुद्धा त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली आणि गेला. आणि आमच्या शिवसैनिकांनी काम केलं, हिंदूंनी काम केलं.
पण त्यांनी तिथे ऍडजस्टमेंट केले आणि म्हणून तो त्या ठिकाणी परत सत्तर आला. असं जर असेल तर त्या ठिकाणी काय झालं, पण आता फक्त पैशामुळे त्या ठिकाणी जर समजा हे होत असेल तर मग लोकशाही डुबली, लोकशाही ही पूर्णपणे संपली. तर लोकशाहीचं त्या ठिकाणी परत एकदा प्रामाणिकपणे काम करायला करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत. पैठण विजयानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. नाही, बाळासाहेब ह्या ज्या खोट्या लोकांना कधी आशीर्वाद देत नाही. हा पैशाचा विजय आहे, पैशाने त्या ठिकाणी काय. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, 80% समाजकारण 20% राजकारण करा, बाकी भ्रष्टाचाराला साथ देऊ नका. यांनी भ्रष्टाचार केला, म्हणजे यांनी पैसा कुठे असे खोटे कामं करून पैसा कमवू नका. ते बाळासाहेबांनी आम्ही जेव्हा मंत्री असताना आम्हाला ताकीद दिली होती, आम्ही त्याप्रमाणे शुद्ध प्रामाणिक आणि स्वच्छ काम केलं होतं.